नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्रीरामपूरमध्ये येऊन दाखल झालेले आहोत आणि आजच्या भागातली पैठणी कोण पटकावणार श्रीरामपूरमधली ते सुद्धा बघणार आहोत. दोन वहिनी आजच्या या एपिसोडमध्ये सहभागी होणार आहेत, भालके वहिनी आणि पांडे वहिनी. पूर्ण वादनगर, पण इथे वाद बिलकुल नाही. सारं आनंदाचं वातावरण, गुण्या गोविंदाने सगळे नांदत असतात. श्रीरामपूर सारख्या ठिकाणी आता ती प्रश्नांची सरबत्ती सुरू होणार आणि त्याचबरोबर त्या शेवटच्या खेळासाठी चढावड. कोण जिंकणार पैठणी ते बघूया. आजचा प्रश्न हो हो आहे, माझ्या लक्षात आहे. आणि प्रश्न आहे, भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक आदरणीय दादासाहेब फाळके यांचं जन्मगाव कोणतं? हरिश्चंद्राची फॅक्टरी हा चित्रपट सर्वत्र महाराष्ट्रात प्रदर्शित झालेला आहे. आपण हा चित्रपट बघा, किंवा प्रत्येकाने बघितलाच पाहिजे असा हा चित्रपट. अत्यंत दर्जेदार अशी ही कलाकृती. सहकुटुंब जा, काहीतरी चांगलं बघितलं याचं समाधान नक्कीच मिळेल. सुरुवात करूया. भेटूया पहिल्या वहिनी. श्रीरामपूर बेलापूर रोड मधल्या पूर्णवाद नगरमध्ये राहणाऱ्या सौ राणी सुदीप पांडे वहिनींना आता आपण भेटणार आहोत. श्रीरामपूर मधली आजची पैठणी कोण जिंकणार ते आता आपण बघणार आहोत. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. मी राणी सुदीप पांडे. हां. हे माझे मिस्टर सुदीप पांडे. नमस्कार. हे माहेरचं नाव? माहेरचं नाव माझं दुर्गा नारायणदा सोजा. अच्छा. आणि माहेर कुठलं? सोलापूर. सोलापूर. शाळा? शाळा गल कुलकर्णी शाळा. गल कुलकर्णी. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची होती. बरं, आता ओळख करून द्या. ही माझी मुलगी, ह्या माझ्या मोठ्या जाऊबाई आहे. नमस्कार. ह्या माझ्या पुतणी. नमस्कार. ह्या 2 नंबरच्या जाऊबाई. नमस्कार. त्या बहीण आहेत, त्या पण बहीण आहेत माझ्या. बरं, नमस्कार. त्या पण बहीण आहेत. नमस्कार. त्या माझ्या भाभी शेजारच्या. नमस्कार. हे पण भाभी आहेत. नमस्कार. चला, आणि आता प्रश्नोत्तर. बालपण सगळं इथेच? नाही, सोलापूर. सोलापूर. सोलापूरला कुठे? तुळजापूर वेस. आणि हे कुठे भेटले मिस्टर? ते पाहायला आले होते हे सगळेजण. काय तुळजापूर? नाही, मग? मलाच पाहायला आले होते. तुम्हाला बघायला आले? हो. आणि मग काय थक्क झाले? थक्क झाले, पाहूनच थक्क झाले. फिक्स करून गेले. फिक्स करून गेले. आणि आता काय करतात ते? दुकान आहे आमचं. कसलं? झेरॉक्सचं आहे. झेरॉक्स. तुम्ही काय करता त्याच्यात मदत? कधी कधी जाते. आणि काय बाकी? एकदम छान आहे. हो. कसा आहे स्वभाव त्यांचा? खूप छान आहे. सगळ्यांचे मन राखून ते वागतात. हो. हो. म्हणजे कसं काय ते? सगळ्यांचा विचार करून वागतात. कोणालाच दुखवत नाही. नाही, कोणाला. नाही. तुम्हाला तर कधीच नाही. आणि बाकी छान आहे. हो. मग मुलाचं नाव काय? मुलाचं नाव दिवांशू. 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 हा. दिवांशू, शाळेत जातोस तू? हो. कुठल्या? दादा वामनराव जोशी नवीन मराठी शाळा. मग तुला कसल्या गोष्टी, काय काय आवडतं तुला? आंबा आवडतो. वा, छान. आणखी काय आवडतं? गुलाब. आणखी खेळ आवडतो? हो. कुठला? कबड्डी. कबड्डी. बघायला आवडतो की खेळायला? खेळायला. प्रश्न विचारूया आईला. हो. बर. किचनच्या ओट्याखाली किती कोबी ठेवलेले आहेत? 2. का 2 दोन का गड्डे ठेवले? 4 का नाही ठेवले? 2च आहेत घरात. नक्की? हो. की एक आहे? नाही, 2च आहे. अभिनंदन वहिनी, हे पहिलं बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. पुढचा प्रश्न. झी मराठीवरचा अवघाची संसार या मालिकेमध्ये हर्षवर्धन भोसले यांच्या पत्नीचं नाव काय आहे? बाहेरून सांगितलं आणि उत्तर गेलं. वहिनींना संधीच मिळाली नाही, कारण इतक्या जणी बाहेर जमलेल्या आहेत की पटकन ओरडल्या असावरी, आणि त्यामुळे हा प्रश्न बाद झाला. आता उखाणा घ्यायचा. उखाण्यासाठी अक्षर आहे क. केळीचे पान जरा जरा फाटते. सुदीपजींचं नाव घेते, मला लाज नाही वाटते. सुदीपजींचं नाव घ्यायला मला लाज नाही वाटते. वा, अभिनंदन वहिनी. हे 200 रुपयाचं बक्षीस मिळालं. केळीचं पान करा करा फाटते. सुंदर उखाणा घेतला. वहिनीने यमक साधलं. भेटूया पुढच्या वहिनींना. श्रीरामपूर वॉर्ड नंबर 7 मधल्या राजेंद्र कॉम्प्लेक्स मध्ये राहणाऱ्या सौ अनुराधा संजय भालके वहिनींना आता आपण भेटणार आहोत. गप्पांच्या ओघात वहिनी काय म्हणतायत तेही जाणून घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. अनुराधा संजय भालके. माहेरचं नाव? अनुराधा विनोदी सर. आणि माहेर कुठलं तुमचं? श्रीरामपूर. श्रीरामपूर. हो. आता ओळख करून द्या. हे माझे मिस्टर संजय भालके. हे माझ्या वहिनी वंदना इसर.
हे माझे भाऊ नमस्कार. सूरज इसरा, ही आई नमस्कार. निशा इसरा, हे वडील विनोद इसरा, नमस्कार. हे माझा मुलगा ओके मोहित भालके आणि ही कोमल माझी भाची, ओके. ही पण भाची, बर. हा पण भाचा, या पण माझ्या वहिनी नमस्कार. नमस्कार. आणि हे शेजारच्या प्रगती वहिनी, योगिता वहिनी, त्या चव्हाण काकू, बरं 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 असू द्या असू द्या. खूप आहे. चला मग आता गप्पांना सुरुवात करूया. मिस्टरांबद्दल सांगा मला. मिस्टर चांगले, स्वभावनी पण चांगले आहे, म्हणजे कसे? प्रेमळ आहे. प्रेमळ आहे. हो बरं. मग कसं लव्ह मॅरेज का? हो लव्ह मॅरेज. कसं झालं ते? काही नाही, आमच्या शेजारीच राहत होते. ते आणि काय केलं? काही नाही, त्यांनी प्रपोज केलं? हा त्यांनी प्रपोज केला वडिलांना माझ्या. मग ते वडिलांना केलं, तुम्हाला नाही केलं? नाही, मला नाही बोलले ते. मग लव्ह मॅरेज कसं काय? त्यांना मी आवडत होते. हो का? हो. आणि मग त्यांनी प्रपोज केलं. हा त्यांनी. मग घरून होकार झाला. हो झालं. आणि मग लग्न. काय करतात मिस्टर? आमचं फुटवेअरची दुकान आहे. हो. कुठे? शालीमार मेडिकल स्टोर. मुलाचं नाव काय? मोहित. बोलवा. ये मग. मोहित शाळेत जातो ना? मोठ्याने बोलायचं. बोलायचं बेटा. कितवीत आहे? तिसरी तिसरीत. छान. कोण बाई आहे तुला शिकवायला? पल्लवी पल्लवी मॅडम. हा. आणि काय काय शिकवतात त्या? मॅथ आणि कॉम्प्युटर. बरं तुझ्या मित्रांची नावं सांग. गौरेन, प्रथम, यश, जय, जय. आणि कोण कोण मस्ती करतात रे शाळेत? 2 जण, कोण? अफशान आणि आमा. हो खूप मस्ती करतात. आणि तू नाही करत? तू काय करतो? अभ्यास. काय सांगतो? लहान मुलांनी मस्ती केली पाहिजे ना. घरी करतो? हा? आई 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 शांतच आहे का रे? कधी रागावते? रावत. नाही ना, चांगली आई. बरोबर. मोहिनी आता तुम्हाला मी प्रश्न विचारतो. पहिला प्रश्न मला सांगा, कॅलेंडरवर म्हणजे आतमध्ये कॅलेंडर आहे, जानेवारी महिन्यातल्या 19 तारखेवर काय लिहिलंय हो? नाही, काहीच नाही. काहीच नाही लिहिलं असं वहिनींनी सांगितलं. आणि आपण बघितलं तिथे लिहिलेलं आहे गॅस लावला. अरे बापरे. आता पुढचा प्रश्न विचार. झी मराठीवरील कुंकू मालिकेमध्ये सुनील बर्वे साकारत असलेल्या भूमिकेचं नाव काय? आमदार किल्लेदार. आमदार किल्लेदार. छान छान. अभिनंदन वहिनी. हे पहिलं 100 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. आणि आता उखाणा घ्या. उखाण्यासाठी अक्षर आहे धन्यवाद मधला ध. घ्या. कारण वहिनींना अक्षर दिलं पण उखाणा घेतला नाही, त्यामुळे हे बक्षीस गेलं.